अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे डेबुजी युथ ब्रिगेड व ग्रामपंचायत मिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी कानिफनाथ मंदिर परिसरात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन ससाने हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मल्हार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण मतकर हे होते। प्रथम विद्यमान सरपंच सौ नीता मीर पगार, माजी सरपंच संतोष शिंदे, जगदीश सोलाट, राजेंद्र तागड, प्रदीप गायकवाड यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले। मान्यवरांची स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा या विषयांवर भाषणे झाली। महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान संपूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे राबवले ही सविस्तर माहिती देऊन सांगितले। आज महाराष्ट्र राज्यात अनेक गावे हागणदारी मुक्त झाल्याचं सांगितले। या कार्यक्रमासाठी सचिन नन्नवरे, किशोर गायकवाड, संदीप गायकवाड, राजेंद्र गायकवाड, श्याम गायकवाड, राम गायकवाड, सोमनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, लक्ष्मण सोलाट यांनी विशेष परिश्रम घेतले। सूत्रसंचालन भाऊ पाटोळे यांनी केलं, तर आभार महादेव कुटे यांनी मानलं। यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी दिवसभर भजन संध्या हा कार्यक्रम राबविला। महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली। डेबुजी युथ ब्रिगेडच्या पाथर्डी तालुका युवा अध्यक्षपदी प्रदीप कचरू गायकवाड यांच्या नियुक्तीचे पत्र जिल्हा अध्यक्ष सचिन ससाने यांनी प्रदान केलं आहे। नमस्कार, मी सचिन संजय ससाने, डेबुजी युथ ब्रिगेड अहमदनगर जिल्हाध्यक्ष। आज जो हा कार्यक्रम घेतला प्रदीप कचरू गायकवाड यांनी, हा कार्यक्रम खरं म्हणजे अति महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि तरुण पिढीला या कार्यक्रमाची गरज आहे। कारण जे आपले बरेच समाजाचा जे आपले बाबा होऊन गेले राष्ट्रसंत श्री संत गाडगे महाराज यांचे विचार स्वच्छता अभियान हे राबवलंच पाहिजे, कारण तिची गरज आहे स्वच्छता मोहीम। अरुण भाऊ मतकर, मल्हार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अहमदनगर। आज श्री संत राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरी गाव तालुका पाथर्डी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। ग्राम स्वच्छता ही अभियान त्यांनी राबवलेलं आहे आणि ते अभियान या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या गुणापासून तर असं चालत राहावं ही सर्व महाराष्ट्रातील तरुण तडफदार कार्यकर्त्यांना सर्वांना गाडगे महाराजांची मी सर्वांना विनंती करतो।